Hi everyone, good evening. Good evening, ma'am. Good evening. Good evening. सर्वांना. Good evening, ma'am. Good Good evening, ma'am. evening. Good evening. Good आवाज येतोय का सर्वांना? evening, ma'am. Good evening. आवाज येतोय का हो. सर्वांना? स्क्रीन दिसतंय का? Good evening, ma'am. Good evening. Good evening, ma'am. Good evening all of you. Okay, आवाज येतोय का आणि स्क्रीन दिसतंय का हे मला सांगा. हो, ma'am. हो. Okay. Good evening, ma'am. Good evening, ma'am. Screen दिसत नाही. स्क्रीन दिसत नाही. आता दिसतंय का पहा? हो, ma'am. आता दिसतंय का सर्वांना स्क्रीन? हो, ma'am. हॅलो? हो, ma'am. Good evening, ma'am. Good evening, ma'am. Good. बघ बरं आता चेक कर. शिवेंद्र आवाज येतोय का? शिवेंद्र आता आवाज येतोय का? शिवेंद्र माइक ऑन करा. शिवेंद्रचं माइक ऑन होत नाहीये का? शिवेंद्र पहा बरं माइक ऑन करून. हॅलो. Oh, ma'am. आता माइक ऑन होतोय. ओके, त्याचा माइक ऑन होत नव्हता. पहा बरं आता तुमचं माइक ऑन होतोय का? बाकीच्यांचे माइक ऑन होत आहेत का चेक करा. होतात. होतात. होतोय. ब्रेक झाला का शिवेंद्र? होतात. आता माइक ऑन झाला ना शिवेंद्र? बहुतेक काही प्रॉब्लेम असेल. रिजॉईन करा. जर होत नसेल ना तर रिजॉईन करा. बरं आपण कसोट्या पाहतो. तो 2ची कसोटी पाहिली. त्याबरोबर 4ची मॅम जरा वरचं कसोटी दाखवा ना. पाहिली. काय झालं? वरचं दाखवा ते. वरचं ट्रिक लिहून घेणार आहे. हा काय नाही, पूर्ण संख्यांवरील 4 मूलभूत क्रिया आपण कसोट्या पाहिल्या होत्या. मागच्या सेशन मध्ये आपण कसोट्या पाहिल्या होत्या. 2ची, 4ची आणि 8ची. 2ची कसोटी काय आहे की कोणत्याही सर्व समसंख्येला 2ने निशेष भाग जातो. मग समसंख्या म्हणजे ज्या संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6 किंवा 8 यापैकी कोणताही एक अंक असेल तर त्याला समसंख्या म्हणायचं. अशा सर्व समसंख्यांना 2ने निशेष भाग जातो. तर 4ची कसोटी फक्त शेवटचे 2 अंक म्हणजे दशक आणि एकक हे 2 अंक पाहायचे. हे 2 अंक जर 4च्या पटीतले असले किंवा यालाच म्हणतो आपण 4च्या पाढ्यातले असले तर त्या संख्येला 4ने निशेष भाग जातो. उदाहरणार्थ कितीही मोठी संख्या असू द्या, 5, 4, 9, 8, 5, 0, 4 आणि 8. पाहताय मोठी संख्या आहे 49,85,048. फक्त शेवटचे 2 अंक पाहिजे. शेवटचे 2 अंक 4च्या पाढ्यातले असले की त्या संख्येला 4ने निशेष भाग जातो. किंवा कोणत्याही संख्येच्या एकक स्थानी जर एकक स्थानी आणि दशक स्थानी जर 0 असतील तरी सुद्धा त्या संख्येला 4ने निशेष भाग जातो. अगदी याच प्रकारची कसोटी होती 8ची. 8 साठी शेवटचे 3 अंक पाहिजे होते. 8 साठी 3 अंक म्हणजे शेवटचे 3 अंक जर 8च्या पटीतील असतील तर त्या संख्येला 8ने निशेष भाग जातो. जसं की आता 800. 800ला भाग जाईल का 8ने? जाईल का? अरे 8च्या पाड्यामध्ये 800 येईल का नाही कधी? हो 800 येणार आहे. म्हणजे 8ने 800 ही संख्या विभाज्य आहे. बर म्हणजे शेवटचे 3 अंक पाहिजे.
8च्या पटीतले असायला हवे. त्याचबरोबर जर शेवटी म्हणजेच एकक, दशक आणि शतक या तीनही स्थानांवरती जर असे 3 शून्य असतील तर त्या संख्येला 8ने निशेष भाग जातो. शेवटी 3 शून्य असले की 8ने भाग जातो, 2 शून्य असले की 4ने जातो आणि कोणत्याही समसंख्येला 2ने भाग जातो. बरं, आता या 3 कसोट्या व्यवस्थित समजल्या तुम्हाला? पाहूयात आता 3, 6, 9 आणि 18ची हो कसोटी. मॅम. ओके. हो मॅम. बरं, पहा आता 3ची कसोटी पाहूयात. काय आहे 3ची कसोटी? 3ची कसोटी यापूर्वी सुद्धा पाहिली होती, पण पुन्हा एकदा रिवाइज करतोय आपण कारण हे जे प्रकरण आहे कसोट्यांवरती जास्त उदाहरण आहे त्यावरती. बोला मुग्धा, काय म्हणणं आहे मुग्धाचं? माईक ऑन आहे मुग्धा. मॅम मी सांगू 3ची कसोटी? बरं सांग 3ची कसोटी. त्या संख्येतील अंकांची बेरीज करून त्या संख्येला 3ने निश्चय भाग असेल तर त्या संख्येला 3ने. अगदी बरोबर आहे. पहा, अंकांची बेरीज करायची. दिलेल्या संख्येतील अंकांची बेरीज जर 3च्या पटीतील असेल तर त्या संख्येला 3ने निशेष भाग जातो. जसं की आता इथे उदाहरणार्थ दिलेले पहा, 381 अंकांची बेरीज करून पहा. 8 आणि 3 11 आणि 1 12 अंकांची बेरीज झाली 12. 12 ही 3च्या पटीमध्ये येते, 3च्या पाड्यात येते, म्हणून या संख्येला 3ने निशेष भाग जाणार आहे. जसं की आणखी काही उदाहरणं पाहूयात पहा आपण. इथे 2 उदाहरणं घेते मी आणखी. जसं की आता येणारे पण आणि न येणारे पण. आता काही ही संख्या आहे समजा 423. या संख्येला 3ने भाग जाणार की नाही कसं चेक करणार पहा. अंकांची बेरीज करायची. दिलेली अंकांची बेरीज 4 अधिक 2 अधिक 3. 4 आणि 2 6, 6 आणि 3 9. 9 हा 3च्या पाड्यामध्ये येतो, म्हणून या संख्येला 3ने निशेष भाग जाणार आहे. आता या पुढच्या संख्येचा तुम्ही सांगा भाग जाणार की नाही. सांगा. 589 आहेत. 589 हा नंबर 3ने डिवाइड होईल का? नो उत्तर येते. नो आणि हो अशी 2 उत्तर आहेत. बरं पहा आता, ज्यांचं उत्तर नो आहे त्यांचं उत्तर बरोबर आहे. यांची बेरीज किती येते बरं? बेरीज अंकांची बेरीज किती आली? पटकन पाठवा चॅट बॉक्स मध्ये. किती झाली ऍडिशन? व्हेरी गुड. 22. 20 नाही, 22. अंकांची बेरीज किती आली? 22. इथे बेरीज करूनच दाखवूयात आपण. पहा, या सर्वांची ऍडिशन केली तेव्हा ही आली 22. 22 हा 3च्या टेबलमध्ये येत नाही, म्हणून या संख्येला 3ने भाग जाणार नाही. बरं, आता पुढचा नंबर 48261. आता 48,261. येस ऑर नो? भाग जाईल की नाही? ओके, शिवेंद्र राजेंचं उत्तर आलंय हो. आराध्याचं आलंय हो. व्हेरी गुड. किती आली ऍडिशन? ऍडिशन किती झाली? व्हेरी गुड. 21. 21 हा 3च्या टेबलमध्ये येतो, म्हणून या संख्येला 3ने भाग जाणार. या प्रकारे 3ची कसोटी चेक करा. बरं, आता पुढची जी कसोटी आहे 6ची. 6ची कसोटी तर अतिशय सोपी. ज्या संख्येला 2ने आणि 3ने भाग जातो त्या सर्व संख्यांना 6ने निशेष भाग जात असतो. इथे दिलंय पहा, 3ने निशेष भाग जाणाऱ्या सर्व समसंख्यांना 6ने निशेष भाग जातो. समसंख्यांना का म्हटलं तर 2ने भाग जाणार असतो पहा समसंख्यांना. आणि जर 6चा पाढा नीट निरीक्षण करून पाहिला तर 6च्या पाढ्यात सर्वच्या सर्व समसंख्या आहेत. असं जर टेबल लिहिला तर सर्वच्या सर्व समसंख्या दिसतात.
या सर्व समसंख्या या कितीही कंटिन्यू करू द्या, या सर्वच्या सर्व समसंख्याच मिळणार आहेत. म्हणून 3ने भाग जाणाऱ्या सर्व समसंख्यांना 6ने भाग जातो. आता इथे मी काही संख्या देते, त्यापूर्वी इथे एक उदाहरणामधली संख्या दिलेली, जसं की आता 3ने अगोदर चेक करायचंय, म्हणजे 5 + 3 + 4, 5 आणि 3 8, 8 आणि 4 12, 12 हे 3च्या पाड्यामध्ये येतात. म्हणून या संख्येला 6ने निशेष भाग जाणार आहे. आता इथे 3ने चेक केलं, 2ने पण चेक केलं. 2ने कसं चेक करायचं, फक्त एकक स्थान किंवा समसंख्या पाहिजे. सम आणि 3ने चेक केलं की त्या संख्येला 6ने भाग जातो. पुढची संख्या 9821 पहा बरं, या संख्येला भाग जातोय का? या संख्येला भाग जाईल का? नो. मल्हारचं उत्तर मिळालं. राजनंदिनी, विराज, श्वेता, देवराज, ईश्वरी, दिया, आराध्या, ऋतुजा, शिवेंद्र. एकदाच उत्तर द्यायचंय. कुणालचं तर बरेच दिवसानंतर नाव दिसतंय. नेहमी नेहमी नाव दिसत नाहीत पहा. कुणालचं, ऋतुजाचं नाव नाही दिसत. ओके, हा. संबोधचं पण बऱ्याच वेळा नसतं. चालेल. आज सर्वांची नावं येत आहेत. नो. काय कारण असेल? समसंख्या तर आहे. कोणाला सांगता येईल बरं, का नाही भाग जात? समसंख्या तर घेतली आपण. काय अडचण आहे समसंख्या? संख्यांची बेरीज कारण 3च्या त्याची पाड्यात येत बेरीज नाही. ही विषम संख्या येते. विषम संख्या येते. पाड्यातील विषम सुद्धा नसते, म्हणून विषमशी देणं हा, ऐका, विषमशी देणं घेणं काही नाहीये, पण ती जी संख्यांची बेरीज येईल ती पण ती 3च्या बेरीज पटीतील असावी. 3च्या पाड्यात हा, किती आली बेरीज? बेरीज किती झाली बेरीज? बेरीज किती झाली? 26 येतो का 3च्या पाड्यात? हा, 26 हा 3च्या टेबल मध्ये येत नाही, म्हणून 3ने भाग जाणार नाही. आता लास्ट वाला एक नंबर 50,219, 50,219. अरे पाहता क्षणी समजतं, हो की नाही? सोपं आहे की नाही? आता दिलेली संख्या कशी आहे? बेरीज सुद्धा करण्याची गरज नाहीये. बेरीज करायची गरज नाही का? तर इथे एकक स्थानी विषम संख्या आहे. विषम संख्या तुला भागात आहे. तिथे जरी पटीतली 3च्या पटीतली जरी संख्या आली तरी त्या संख्येला इथे त्या 6ने भाग जाणाऱ्या सर्व संख्या सम असतात. एकक स्थानी समसंख्या नाही. याप्रमाणे पण चेक करू शकता तुम्ही. अगोदर पहिली अट चेक करायची की संख्या सम आहे का? सम असणारीच संख्या 3च्या पटीतील आहे का ते चेक करायचं. आता पुढचा प्रश्न 95208. किती आलं? हो, चला, विराजचं तर म्हणणं आहे हो. श्रेयाचं, शिवेंद्र राजेंचं, शिवेंद्रचं तर नाही म्हणणं आहे. ओके, बाकीच्यांचं हो येतंय. वृंदाचं नाहीये. बरं, शिवेंद्र आणि वृंदा का नाही भाग जात? का नाही 6ने भाग जात? आवाज आवाज येतोय ना सर्वांना? माईक ऑन आहेत. मॅम त्यांची बेरीज मॅम त्यांची बेरीज 24 येते आणि 24 3च्या पाड्यात असते. बेरीज. हा, 24 सुद्धा आहे. अगदी बरोबर आहे. मॅम सुद्धा माझी करून 8 जागेवर 6 राहता. असं आहे का? ओके, आता समजलं ना का चुकलं? शिवेंद्र, वृंदा, आता समजलं का? ओके. या संख्येला 6ने भाग जातो. दिलेली संख्या सम सुद्धा आहे आणि अंकांची बेरीज 24 येते. 24 ही 3च्या पाड्यात येते. बर, 3ची कसोटी समजली, 6ची समजली. आता सेम 9ची अगदी सेम तशीच आहे. अंकांची बेरीज ही जर 9च्या पटीतील असेल तर त्या संख्येला 9ने भाग जातो. पाहता, जसं की
3ची पाहिली होती सेम तशीच 9 1 0 2 7. पहा आता या संख्येला भाग जाईल का 9ने भाग जाईल का? 9ची कसोटी पाहतोय आपण आवाज कमी जाईल. आवाज कमी चेक करा नीट चेक करा 9ने भाग जातो का? आवाज कमी हो कारण की त्यांची बेरीज 19 येते हा किती झाली ऍडिशन किती येते कारण या त्यांची सर्वांची ऍडिशन करून घ्यायची काय तुला शिकवतात ते का नुसतं पहा, इथे झिरोकडे लक्ष द्यायची गरज नाही झिरो घेतला तरी चालेल नाही घेतला तरी काही हरकत नाही ऍडिशन करताना झिरोची अशी काही व्हॅल्यू नसते पहा जर आता ऍडिशन केलं 9 + 1 10 झाला 10 + 2 हा 12 झाला 12 आणि 7 हा 19 होतो 19 हा काही टेबलमध्ये येत नाही 9च्या टेबलमध्ये येत नाही म्हणून 9ने या संख्येला भाग जाणार नाही पुढचा भाग 4 6 2 4 8 या संख्येला भाग जाईल का पटपट उत्तर द्या नो नो चला व्हेरी गुड सर्वांचा आन्सर येते ऍडिशन ही 9च्या टेबल मधली येत नाही बर आता पहा बरं आता चेक करा आता संख्येला भाग जाईल का 4,62,483 या संख्येला 9ने भाग जाईल का व्हेरी गुड आता सर्वांचं आन्सर हे हो येते येस येते व्हेरी गुड आता भाग जाणार आहे या सर्वांची ऍडिशन येते 27 आणि 27 हा 9च्या टेबलमध्ये येतो असं जर असेल तर त्या संख्येला 9ने निशेष भाग जातो बरं आता 9ची कसोटी समजली 9च्या कसोटीमध्ये कोणाला काय अडचण नाही. हो ऐका ज्यांना समजलं नाही त्यांनी हँड करा ज्यांना समजलं नाही त्यांनी हँड करा ज्यांना समजलं नाही त्यांनी हँड करा फक्त ओके कोणाला समजले कोणाला नाही समजली शिवेंद्रला ओके सुप्रिया सुप्रिया गुरुकुले आणखी 1-2 उदाहरणं पाहूयात सुप्रिया 5 2 8 5 6 मला सांग या संख्येला आता 9ने भाग जाणार की नाही आता हे चेक कसं करायचं यांची ऍडिशन करायची ऍडिशन किती होते बरं यांची अंकांची बेरीज करायची सुप्रिया अंकांची बेरीज का बरं का नाही का ठरवलं तू नाही जाणार का ठरवलं तू नाही जाणार म्हणून कारण की नाहीये 21 संख्या 21 का 21 9च्या टेबलमध्ये येत नाही म्हणून या संख्येला भाग केला नाही बर आता मी इथे संख्येमध्ये थोडासा बदल करते बरोबर आता इथे मी संख्येमध्ये थोडासा बदल केला आता पहा बरं मॅम आता जाईल ऐका ना फक्त सुप्रियाला बोलू द्या समजलं नाही 18 आता ऍडिशन पहा किती झाली 27 9च्या टेबल मध्येच येतो का हो एवढंच चेक करायचंय अंकांची बेरीज ही 9च्या पाड्यामध्ये येते का एवढंच चेक करायचंय 9च्या पाड्यातील जर बेरीज आली तर त्या संख्येला 9ने निशेष भाग जातो आता 18ची कसोटी थोडीशी वेगळी आहे ज्या समसंख्येला 9ने भाग दिला जातो त्या संख्येला 18ने भाग जातो कारण 18चा पाडा 6च्या पाड्यासारखा आहे सर्व समसंख्या येतात 18च्या पाड्यामध्ये म्हणून 18च्या पाड्यासाठी काय करायचंय संख्या सम चेक करायची आणि 9ने भाग जाणारे पाहिजे अंकांची बेरीज ही 9च्या पटीतील असावी आणि ती समसंख्या असावी जसं की आता इथे एखादा नंबर पाहूयात
पहा बरं, आता या संख्येला भाग जाईल का? पाहता क्षणी आपण सांगू शकतो. हो हो. हो झालं, मॅम. तुम्ही सांगितलं काय कारण नाही त्यांची बेरीज 18 येते. 18 ते आहे. मायेच्या पण आणखी एक आहे. अट, मॅम, आणखी एक अट. पण आणखी नाही जात, या संख्येला भाग जाणार नाही, कारण ही समसंख्या नाही. जरी ती 9च्या पटीतली असली तरी ती सम आहे का? समसंख्येला. आलं लक्षात? पण आता हीच जर बदलून दिली आपण 972 आता जर केली तर आता जाईल का? हो, आता जाणार आहे. ओके, फक्त ऍडिशन पाहू नका. हा इव्हन आणि ऑड हे पण पाहायचंय. सम आणि विषम, 18चा पाडा, 6चा पाडा, या सर्व पाड्यातल्या संख्या या सर्व सम असतात. म्हणून इथे सम अगोदर पाहिजे. घ्या आता दुसरा नंबर 8120. पहा बरं, या संख्येला भाग जाईल का? का बरं? कारण या संख्येची बेरीज 18 आहे. अंकांची बेरीज 18 आली. अंकांची एक बेरीज 18 आली आणि एकक स्थानी 0 आहे, म्हणजे ही संख्या सम पण आहे. अगोदर चेक काय केलं आपण? सम आहे आणि 9च्या भाग जाईल. हो 9च्या पटीतील पण आहे, म्हणजे ही संख्या आपल्या सर्व अटी पूर्ण करते. म्हणून या संख्येला 18ने भाग जाणार आहे. ओके, समजला आता प्रश्न? हे समजलं? 18ची कसोटी समजली? आणखी एक उदाहरण घ्या. 520450. पाहता जाते. का बरं जातोय का भाग? कारण या संख्येची बेरीज 18 येते. किती झाले ऍडिशन? एकक स्थानी 0 पण आहे आणि ऍडिशन किती आली? आणि 9च्या पाढ्यातली सुद्धा आहे. आणि बेरीज 18 येते. त्यामुळे 9च्या पटीतली आली. व्हेरी गुड. ओके, समजले आता? व्यवस्थित समजली सर्वांना कसोटी? आता या 3 कसोटी अतिशय सोप्या आहेत. त्यातली थोडीशी कठीण वाटणारी कसोटी आहे 11ची. 5 आणि 10ची कसोटी पहा. 5ची कसोटी आणि 10ची कसोटी अतिशय सोपी आहे समजायला. एकक स्थानी जर 0 किंवा 5 यापैकी कोणताही एक अंक असेल तर त्या संख्येला 5ने निश्चयशी भाग जातो. एवढंच अट आहे की लास्ट 5 आणि 10ची कसोटी 5 पाड्यात आहे. 5ची कसोटी आपण पाहतोय. या संख्येला 5ने भाग जाईल का? 750 जाईल? येस. बर, आता जाईल का? चेक करा. नाही. जात. आता भाग जाईल का? 5ने भाग जातो का? हो. हा, भाग जाईल का? जातो. आता जाईल का? आता जाईल का? आता जातोय का? नाही. आता जाईल का? जाईल. जाईल. व्हेरी गुड. फक्त काय करायचं होतं? लास्ट वाला नंबर म्हणजे एकक स्थानचा अंक पाहायचा आहे. एकक स्थानचा अंक कोण पाहिजे? एक तर 0 किंवा 5. या दोघांपैकी कोणताही एक असेल तर त्या संख्येला 5ने निश्चयश भाग जातो. आता याहून सोपी कसोटी आहे 10ची. 10ची कसोटी फक्त एकक स्थानी 10ची 0 कसोटीला पाहिजे. एकक स्थानी 0 असायला हवा. हो, 10ची कसोटी. खूप सोपी आहे. जसं की 10, 20, 40, 60, 100, आता या संख्येला भाग जाईल का? नाही. नाही जात. का नाही जात? का नाही गेला? कारण या संख्येच्या जर नसेल तर त्या संख्येला विभाग जाणार नाही. चला आता काय करूया? आता चॅट बॉक्स मध्ये उत्तर द्या.
भाग जाईल का? 10ने भाग जाईल का? येस, व्हेरी गुड. सर्वांचं आन्सर येते. हो, जाणार आहे. आता जाईल का? आता भाग जाईल का? नाही. कुणाल, देवराज, श्वेता, श्रेया, व्हेरी गुड. सर्वांना समजलंय. या संख्येला भाग जाणार नाही. कधी जातो? मग एकक स्थानी जर 0 असेल तर तिथे 10ने भाग जाणार आहे. तिथे इतर कुठलाच नंबर नको. समजा असा एक कुठलाही असू द्या आणि कितीही मोठी संख्या असू द्या, फक्त लास्ट वाला नंबर हा 0 हवा, एवढीच अट आहे. बरं, 5ची झाली, 10ची झाली. आता लास्ट वाली एकच कसोटी आपली 11ची कसोटी. 11ची कसोटी पाहूयात आणि त्यानंतर सरासरी म्हणजे काय ते समजून घेऊयात. त्यानंतर सुरुवात करूयात थेट आपल्या उदाहरणांना. ज्या संख्येतील समस्थानच्या अंकांची बेरीज व विषम स्थानच्या अंकांची बेरीज यांच्यातील फरक 0 किंवा 11ने निःशेष भाग जाणाऱ्या संख्येइतका असतो, त्या संख्येला 11ने निःशेष भाग जातो. 11ने निःशेष भाग जाणारे म्हणजे 11च्या पटीतील 11, 22, 33, 44 असा जर दोन संख्यांमधला फरक जर उरत असेल, दोन संख्या म्हणजे कुठल्या संख्या? संख्येमधूनच आपल्याला सम आणि विषम स्थानावरच्या संख्या निवडायच्या असतात. जसं की आता एखादा नंबर दिला, ही कसोटी जी आहे मोठ्या संख्येसाठी वापरायची. 9, 8, 5, 2, 6, 9, 0, 3. आता 9,85,26,903 ही एक संख्या आहे. एकतर यांना नावं द्या समविषम समविषम. अगोदर जो आहे एक नंबर तो विषम करायचा शक्यतो, म्हणजे लक्षात राहतं. 1 ही विषम आहे, त्यानंतर ही 3 ही विषम आहे, नंतर 5 विषम आहे. या प्रकारे नावं द्या. विषम सम दिली तरी चालतात, नाही दिली तरी काही हरकत नाही. एकाड घेतलं तरी चालतं. समविषम यांना म्हणायचे समविषमच्या स्थानावरून. पाहता विषम स्थानावरती कोण होतं? त्यांना अगोदर बाजूला काढून घ्या. विषम वरती होता 9, त्यानंतर 5, त्यानंतर 6, त्यानंतर 0. या सर्वांची ऍडिशन करायची. हे होते विषम स्थानावरचे. आता समस्थानावरती कोण आहेत ते चेक करा. 8 + 2 + 9 + 3. आता दोघांची ऍडिशन वेगवेगळी काढायची. ऍडिशन जर केली तरी पहा किती होईल? 6 आणि 5 11. 11 आणि हे 9, हे झाले 20. 8 आणि 2 10, 10 आणि 9 19, 19 आणि 3 22. आता यांच्यातला फरक काढायचा. फरक असं काही नाही की वरची खालची संख्या कोणती जी मोठी असेल ती अशी वरती ठेवा, वजा करा. फरक आला 2चा, म्हणजे आपल्या कुठल्याच अटीमध्ये ती संख्या बसलेली नाही. इथे फरक 0 पण आला नाही आणि 11चा पण आला नाही. 11, 22, 33, 44 असा 11च्या पाड्यामधला जो काही फरक आहे तो चालला असता. पण असा इतर फरक कुठलाच चालणार नाही. 2, 3, 4, 10, 25 असा इतर फरक चालणार नाही. म्हणजे ही संख्या 11ने विभाज्य होणार नाही. हे समजलं? आता देऊ उदाहरण तुम्हाला. हो मॅम. ओके, हो, समजलं मॅम. सर्वांना? पण तिथे विषम मॅम तिथे विषम संख्येच्या जागी 6 आणि 0 आहे. कुठे? मॅडम संख्या आहे. ऐका ना, मॅम हे 6 सुरुवातीला आणि विषम 0 आहे ना. द्यायची. ऐका. हा तुमचा गोड गैरसमज आहे ना, मी 1 मिनिटात दूर करते. हा समसंख्येच्या स्थानी विषम पण येऊ शकतो, हे असू द्या. हे स्थान म्हटले, संख्या नाही म्हटलं. आपल्याला स्थानांवरची पाहिजे. आणि समविषम असं डोक्यात नाही ठेवलं ना तरी काही हरकत नाही. असं म्हणणं आहे तुमचं की आता इथे विषम हा जो 6 आहे, 6 तर विषम नाहीये. हा 0ला पण विषम म्हणत नाही. मग असं का केलं असेल बरं? स्थानांवरती म्हटलेले अंक ते कुठलेही असू द्या, समचे विषम आणि विषमचे सम इथे होतात. हे स्थानांवरचे चाललंय. स्थान अंक नाही पाहिले जाते त्यामध्ये. सम कोणते आणि विषम कोणते असं काही वेगळा गट नाही काढायचा. सम वेगळे काढले असते आपण, विषम वेगळे काढले असते. तसं नाही करायचं. आता तुमच्या मते की हे 8 सम आहेत, त्यानंतर 2 सम आहेत,
6 सम आहेत, 3 शून्य सम आहेत. मग शून्य या चौघांना वेगळ्या समाच्या गटामध्ये घेत असं नाही चालणार. मग इथे गट कसा करायचा असतो? एक आड एक नंबर घ्यायचा असतो. या प्रकारे ही जरी स्थानं नाही लक्षात ठेवली ना तरी काही हरकत नाही. एक आड घेतलं तरी चालतं. एक आड एक नंबर घ्यायचे आणि त्यांची ऍडिशन करायची. जसं की 9 आणि 5, 5 आणि 6, 6 आणि 0, 9, 5, 6, 0 हे आहेत का एक आड एक वाले नंबर. त्यानंतर 8, 2, 9 आणि 3 हेच आहेत का? या प्रकारे चेक करायचं आणि यांच्यातला फरक काढायचा. हा जर फरक 11च्या पटीतली असता किंवा 0 असेल तर त्या संख्येला 11ने निश्चेष भाग जातो. आता एक उदाहरण आहे पहा पुस्तकामध्ये, ते आपण चेक करूयात. आता इथे संख्या दिलेली आहे, इथे तुम्हाला चेक करायला पण होईल. 59,125 समविषम कसंही येऊ द्या, तसं काही हरकत नाही. याप्रमाणे एकाड एकाड चेक करा. यांची बेरीज करा. 5 + 1 + 5 यांची ऍडिशन झाली 11 आणि आता ऍडिशन फक्त 9 आणि 2 ची. दुसऱ्या मध्ये कोण राहिले पहा, 9 आणि 2 हे पण किती होतात? 11 होतात. 11 - 11 दॅट इज 0. आन्सर इज 0. आता 0 असा जर 0चा फरक असेल तर त्या संख्येला 11ने निश्चेष भाग जातो. 11च्या पटीतील असेल तरी सुद्धा त्या संख्येला भाग जातो. आता समजलं का तुम्हाला? हे समविषम डोक्यातून काढून टाका की समस्थानावरती विषम अंक आलाय, विषम नंबर आला, असं काही ओके. मॅम समोरच्या गटात आपला सम असू नाही तर विषम असू, एक आड एक हो, घ्यायचं काही ना. असतं हा एकाड एक घ्यायची. सम असेल नाही तर विषम असेल. आता इथे पहा समस्थानांवरती. आता इथे तर दिलंय की नाही, पुस्तकात तर चुकीचं देणार नाही. माझं जरी पटत नसलं तरी पुस्तकात तर पटत नाही. पुस्तकातलं तर चुकीचं देणार नाही. पहा आता इथे समस्थान आणि विषम स्थानावरती पहा 5, 1 आणि 5 आलेत का इथे? 5 + 1 + 5 यांची ऍडिशन 11 झाली. आणि इथे समस्थानांवरती कोण आहेत? 9 आणि 2. मग यामधल्या 9 हा सम आहे का? आपण याला वेगळं काढलाय का बघा बरं. हा अंक जरी विषम असला तरी त्याचं स्थान समच आहे. समज आपण स्थानाला पाहतोय, अंकाला नाही पाहायचं. ओके, नंबर पाहूयात आपण. एक तुम्ही संख्या मला देते. नंबरचा विषम मध्ये घ्यायचा आणि नंबरचा सम मध्ये घ्यायचा. हा तसं काय नाही, समविषम कुठलाही येऊ शकतो. जरा मोठा नंबर दिला घ्या. जरा मोठा नंबर दिला. तुला लावायचं का बघ? पहा, चेक करा. याप्रमाणे केलं तरी चालेल. यांची ऍडिशन करून घ्या. तुम्हाला डायरेक्ट मोठी उदाहरणं दिलेत. ऍडिशन करा. हा 8 + 4 + 5 + 0. 8, 4, 5 आणि 0. पण आता किती झाली ऍडिशन? 9, 9, 9, 18, 9, 3, 27 आणि 28 यांची बेरीज झाली. आता इथे बेरीज किती झाली? 8 आणि 4 12, 12 आणि 5 17. आता इथे फरक काढायचा. चला, तुमचं उत्तर पाहते मी अगोदर. हो, ओके. विराजचं म्हणणं आहे हो आणि राजनंदिनीचं नो, देवराजचं नो, सुप्रियाचं नो, मल्हारचं हो म्हणणं आहे, शिवेंद्रचं पण हो म्हणणं आहे, संबोधचं हो म्हणणं आहे. बरं, का आता काही जणांचं म्हणणं आहे की भाग जातो, काहींचं म्हणणं आहे की भाग जात नाही. बरं, आता आपण चेक करूयात. 8 - 7 हा 1 होतो आणि 2 - 1 हा 1 झाला. अटीमध्ये बसतोय आपल्या. एक तर त्या संख्येतला फरक हा 0 किंवा 11च्या पटीतला असावा. 11च्या पाड्यातला कुठलाही असू द्या. 11 असेल, 22 असेल, 33 असेल, 44 असेल, कुठलाही असेल. या संख्येला 11ने निश्चेष भाग जातो. फरक 11चा आलाय.
ओके, आता समजलं का? आता प्रश्न समजला का सर्व? हे कसोटी समजली का सर्वांना? मॅम आणखी उदाहरण द्या. अजून एक देतात का? बरं, घ्या आणखी एक उदाहरण घ्या. ओके. मॅम आणखी अजून जास्त द्या उदाहरण. 962 करा. 24,962 चेक करा, पटपट चेक करा. ओके, आराध्याचं नवीन उत्तर आलं, कुणालचं आलं, श्वेताचं आलं, सुप्रिया, दिया, मुग्धा, संबोध, तेजस्विनी, व्हेरी गुड. तेजस्विनीचे बऱ्याच वेळानंतर नाव दिसलं. शिवेंद्र, ईश्वरी, प्रांजल, हर्षित, समर्थ, विराज. मॅम ओके, मोठी मोठी संख्या द्या ना. आणखी मोठी देऊ. बरं, चालेल. चला चेक करूयात आपण. किती झाले किती आहे ऍडिशन? ना? 2 प्लस 9 द्या. प्लस कुठल्या समस्थानी स्थानावरच्या आणि एक, विषम दोन, स्थानांपर्यंत द्या. आता 4 वरच्या प्लस 6. संख्येने द्या. विषम स्थाना त्यांचे विषम आणि किती झाले ऍडिशन किती झाली? जर शून्य आणि जर 11च्या पाड्यात तर त्याला 11ने भाग जातो. जाणं नाही जाण्याचा भाग हा जाणार बरं, नाही का? आता यांच्यातला 20,000 फरक झाला 3चा. भाग जाणार 3चा फरक नाही. चालणार नाही. बरोबर का? हे समजलं सर्वांनी? सर्वांना समजलं का? इथे फरक आला 3चा. मोठी संख्या द्या 3चा ना. फरक आला म्हणून या संख्येला 11ने भाग जाणार नाही. एक तर फरक शून्याचा हवा किंवा 11च्या पटीतला हवा. 7-8 अंकी संख्या द्या. नाही, आता तुम्ही मनानेच घ्यायचे. आज होमवर्क साठी तुम्ही 11ची कसोटी चेक करायची. कुठलेही नंबर द्या. मी काय कुठलेही नंबर पाहून वगैरे नाही सांगते. मी कुठलेही असंच देते. त्यामुळे काही संख्या या भाग जाणाऱ्या येतात, काही न जाणाऱ्या येतात. तुम्ही तेच करायचे की मी जसं कुठलेही नंबर दिलं तसं तुम्ही कुठलेही नंबर घ्या. 3 अंकी, 4 अंकी, 10 अंकी कुठलेही घ्या. असं काही हरकत नाही. आई बरं, आता का- शेवटचे 2 मिनिट राहिले. थोडक्यात आता सरासरी समजून घेऊयात. कसोट्यांमध्ये नाही ना कोणाला काही अडचण? सरासरी पाहिजे आपण. ओके. आणि कसोट्या ज्या आहेत त्या कायमस्वरूपी लक्षात राहिल्या पाहिजे, असा कसोट्यांचा अभ्यास हवा. कसोट्या तुम्हाला खूप गरजेच्या आहेत. यानंतर तुम्हाला प्रत्येक इयत्तेला कसोट्या आहेत आणि अगदी जो तुमचा रेग्युलरचा जो अभ्यास आहे त्यामध्ये सुद्धा तुम्हाला डिव्हिजिबिलिटी टेस्ट या असतात. तुम्हाला 6वी 7वीला सुद्धा आहेत, त्यावरती प्रश्न असतात. बरं, पहा आता सरासरी म्हणजेच ॲव्हरेज म्हणतो पहा आपण. ॲव्हरेज किती झालं बरं, असं आपला नेहमी प्रश्न असतो. मग हे ॲव्हरेज म्हणजे नेमकं काय आहे? सरासरी काय आहे ते नेमकी समजून घेऊयात. काय म्हणणं आहे दियाचं? दिया, माईक ऑन आहे. दिया बोला. मॅम किती संख्यांचे पाठवायचे आहे? कोणत्याही 10 संख्या घ्या. आणि मला म्हणजे मॅम कसोटी सर्वांच्या नाही 10 आल्या. उदाहरण कसोट्यात 10 काही उदाहरण लिहून जणांनी लिहून पाठवायचे आहे. पाठवल्यात फक्त. काय म्हणणं आहे दिया? 10 उदाहरण लिहून पाठवायचे आहेत फक्त. हा, 10 उदाहरणं घ्या. प्रत्येक कसोटीचे एक काम करा तुम्ही. प्रत्येक कसोटीची 5-5 उदाहरणं घ्या आजच्या होमवर्कसाठी. प्रत्येक कसोट्यात 2ची 5 उदाहरणं, 3ची 5 उदाहरणं, प्रत्येकाची 5-5 उदाहरणं स्वतःच घ्यायची आणि तयार करून मला पाठवायची. ही 3चे कसोटी आहे किंवा याप्रमाणे चार्ट करा. तर शेवटचा 1 मिनिटच आहे. आज काही सरासरी बहुतेक होत नाही. याप्रमाणे चेक करायचं की संख्या घ्यायच्या. इथे संख्या लिहा. इथे लिहायचंय 2ने विभाज्य, 2ने विभाज्य, 3ने विभाज्य, 6ने विभाज्य आणि इकडे 9ने विभाज्य. अशा 3-3, 4-4चेच गट घ्यायचे. अख्ख्या पूर्ण घ्यायचे नाही. यात 4-4 जणांचे गट घ्या, कुठल्याही 4 जणांचे. एखादा नंबर द्यायचा आहे. आता हा नंबर 3ने विभाज्य असेल तर इथे राईट करायचा आहे. 4ने, आता 3ने जातोय का? 2ने जात असेल तर राईट करा. 3ने जात असेल तर राईट करा. 6ने जात नसेल तर क्रॉस करा. 9ने जात नसेल तर क्रॉस करा. हे समजलं? या प्रकारे चेक करा. आता शेवटचा 1च मिनिट राहिला आपल्याला. उद्या पाहूयात. आता इथे 14 ऍडिशन होते म्हणजे हे चालणार नाही. 6च्या पाड्यात 14 येत नाहीत आणि 9च्या पाड्यात पण येत नाहीत. म्हणजे एकच संख्येला